नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल मार्केटमध्ये चांगलीच तेजी होती आणि कोणतीही गडबड न होता शेवटपर्यंत तेजी चालू राहिली. म्हणजे ज्यांनी बाईकमध्ये ट्रेड घेतला असेल त्यांचा कोणताही गोंधळ काल झाला नसेल असं वाटतंय. पण ही तेजी एकच दिवसाची राहणार का अशी मात्र आजची स्थिती बघता शंका येते. म्हणजे एखाद्या माणसाला ताप येतोय, एकच दिवस तो ताप कमी झाला आहे, माणूस एनर्जीत आहे, तर बाबा ही एनर्जी टिकते का, उद्या पुन्हा ताप येणार नाही का, अशी एक जशी आपल्याला शंका येते तशी मार्केटमध्ये परिस्थिती आहे. कारण अमेरिकेच्या ट्रेझरीने जे आम्ही बॉन्डचा बायबॅक करतोय असं सांगितलं होतं, ट्रेझरी बॉन्ड्सचा 2 बिलियनच्या जागी $4 बिलियन ते बायबॅक करणार होते. या घोषणेमुळे मार्केटमध्ये तेजी आली होती, अमेरिकन मार्केटमध्ये तेजी आली आणि भारतातही तेजी आली. कारण बॉन्ड यील्ड जे 4.70पर्यंत गेलं होतं ते 4.64पर्यंत आलं. पण आज पुनश्च हरिओम आपण म्हणतो तसं बॉन्ड यील्ड 4.70ला पोहोचलं आणि हे 10 वर्षाचं अर्थात, आणि 30 वर्षाचं बॉन्ड यील्ड 5.24ला पोचलं आहे. म्हणजे बॉन्ड यील्ड वाढलं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची आपल्या इथे विक्री होते. का विक्री होते? तर त्यांना सुरक्षित गुंतवणूक अमेरिकेतल्या अमेरिकेत करता येते, चांगलं उत्पन्न मिळतं, तर ते भारतात येतील कशाला. त्यामुळे पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री सुरू झाली. 583 कोटीची फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरनी मात्र खरेदी केली आहे 3,538 कोटींची. क्रूड तर 94पर्यंत पोहोचलंच आहे आणि सीटीने सांगितलं आहे असं जर सुरू राहिलं तर डॉलर इंडेक्स 98.34 या लेव्हलपर्यंत जाईल. सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये तेजी दिसते. चांदीमध्ये गोल्ड सिल्व्हर रेशोमुळे चांदीमध्ये अधिक तेजी आहे. HDFCच्या बाबतीत मात्र HDFC बँकेच्या बाबतीत मात्र चांगली बातमी आली की त्यांनी डॉलर डिनॉमिनेटेड बॉन्ड्सची जी विक्री केली त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ते $1.75 बिलियन बॉन्ड्स विकू शकले. चांगला रिस्पॉन्स या बॉन्डच्या विक्रीला मिळाला. मणिपाल हेल्थ ही जी नवीन लिस्टिंग झालेली कंपनी आहे तिचा रिझल्ट आला. मिक्स बॅग म्हणावा तसा रिझल्ट आहे. प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. सात्विक ग्रीनची सबसिडियरी आहे, तिला 190 कोटींची ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर सोलार PV मॉड्यूलसाठी मिळाली आहे. त्यामुळे सात्विक ग्रीनचा शेअर तेजीत राहू शकतो. मणिपाल हेल्थच्या बाबतीत मात्र मणिपाल हेल्थ चांगला वाढला होता, तर आज रिझल्ट कितपत पसंतीस येतो मार्केटला ते बघावं लागेल. अमेरिकेमध्ये वॉलमार्टचे रिझल्ट कमजोर आले. कोणालाही कॉमेंटरी आवडली नाही, त्यामुळे शेअर 9% काल पडला. किम्स म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी औरेलिया हॉस्पिटलबरोबर एक करार केला. हैदराबादमध्ये हे हॉस्पिटल आहे, गाचीबोली इथे. त्या हॉस्पिटलचे 250 बेड
मॅनेज करायचे, ऑपरेट करायचे 5 वर्षांसाठी आणि त्यांना त्या हॉस्पिटलचा जो रेव्हेन्यू असेल त्या रेव्हेन्यूच्या 9% एवढे पैसे मिळतील आणि हा करार आणखी 5 वर्षासाठी सुद्धा वाढू शकतो. रेलटेलला 164 कोटींची ऑर्डर मिळाली, पण रेलटेलचा शेअर एवढा रिस्पॉन्ड करीत नाही. इनोव्हा कॅबचा आज रिझल्ट आहे, ही सुद्धा नवीन लिस्टिंग आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स यांचा साणंद इथे जो प्लांट होता तो मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे बंद होता, तर तो प्लांट आता पुन्हा सुरू झाला आहे आणि त्यांना या पुरामुळे किंवा पावसामुळे साधारण 35 ते 40 कोटीचं नुकसान झालं असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे. पण त्यांचा 30 कोटीचा विमा आहे, तर फारसा काही परिणाम कंपनीचे ऑपरेशन्स किंवा इकॉनॉमिक्स याच्यावर पडणार नाही असं कंपनीने सांगितलं. लेमन ट्रीनी भरूच इथं नवीन हॉटेल काढलं आहे. गुजरातमध्ये आता त्यांची 12 हॉटेल्स झाली आहेत. अडाणी विल्मर, पतंजली फूड, मॅरिको, ॲग्रोटेक फूड या सगळ्या शेअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण FDA काही वॉर्निंग्स दिल्या आहेत आणि लूज कुठलीही गोष्ट विकणं याच्यावर बंदीही घातली आहे आणि सगळ्यांनाही सांगितलं आहे की तेल किंवा कुठलीही गोष्ट लूज पॅकेटमध्ये खरेदी करू नका. लिवाबुपाला IRDAIने वॉर्निंग दिली आहे. 19 ऑगस्टपासून पुढचे 6 महिने ते नवीन व्यवसाय घेऊ शकणार नाही. नवीन बिझनेस बॅन केला आहे, 6 महिन्याची मुदत. वेल्स्पन कॉर्प मात्र चांगला तेजीत राहू शकेल. यांना 17,200 कोटींची ऑर्डर मिळाली. लिवाबुपाप्रमाणेच स्टार हेल्थवरही परिणाम होईल. त्यांनाही 6 महिने नवीन व्यवसायाला बंदी केली आहे. काल शुगरचे शेअर चांगले चालत होते, कारण साखरेचा भाव 45 रुपयापासून 65 रुपयापर्यंत वाढला. पण शुगर आणि ऑइल या दोन्ही पॉलिटिकल कमोडिटी म्हणतो आपण त्याला, कारण साखरेचे भाव वाढले की सगळ्या समाजामध्ये हल्लागुल्ला सुरू होतो, कारण समाजातल्या प्रत्येक गटाला साखर लागते, ही इसेन्शियल कमोडिटी आहे. आणि आत्ता सणावाराचे दिवस आहेत, गणपती आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, त्यामुळे साखरेचा खप खूप वाढतो. तर तुम्हाला साखरेच्या बाबतीत आपण तर साखर खरेदी करतोच, बाजारात साखरेचा रेट वाढू लागला आणि त्यावेळेला तुम्ही साखरेचे शेअर जर खरेदी केलेत तर तुम्हाला 2 महिन्यासाठी तरी ट्रेड घेता येतो. आणि ही नेहमीची परिस्थिती आहे. दिवाळीच्या आसपास साखरेमध्ये वाढ होतेच आणि साखरेचे शेअर काही प्रमाणात चालतात. पण यावर्षी अल निनोचा परिणाम आहे, त्याचप्रमाणे पावसाचं डिस्ट्रीब्युशन चांगलं झालेलं नाही. काल साखरेचे सगळे शेअर 7-8% तेजीत होते. भारत साखरेची निर्यात करतो, पण यावेळेला भारत सरकारने ड्युटी फ्री साखर 10 लाख टन आयात करायला मंजुरी दिली आहे. प्रत्येक कंपनीकडे स्टॉक किती आहे याची नोंद सरकार घेत आहे. म्हणजे काळा बाजारावर नियंत्रण आणून
साखरेच्या भावावर नियंत्रण आणायचा सरकार प्रयत्न करत आहे। त्यामुळे काल जेवढी तेजी होती तेवढी साखरेच्या शेअरमध्ये आज तेजी टिकणार नाही। त्याच्याचप्रमाणे ज्यांच्याकडे ओपनिंग स्टॉक जास्त होता त्यांना या साखरेच्या तेजीचा फायदा मिळेल अशा अंदाजाने अवध शुगर, उत्तम शुगर, उगार शुगर, बलरामपूर चिनी, धामपूर शुगर असे सगळे शेअर काल तेजीत होते। अमागी मीडियाचा 600 कोटीचं ब्लॉक डील होण्याची शक्यता आज आहे आणि केफिनमध्ये काल ब्लॉक डील झालं ते 925 रुपयाच्या भावाने केफिनमध्ये ब्लॉक डील झालं। इन्फोटेक HAL हे एक जॉईंट व्हेंचर होतं। HAL आणि सायंट यांचं हे जॉईंट व्हेंचर होतं। ते जॉईंट व्हेंचरचं NCLTने डिझोल्युशन केलं। याचा फारसा परिणाम कंपनीवर होणार नाही असं सांगण्यात येत आहे। त्याचप्रमाणे FNOमध्ये खूप जणांना नुकसान होत आहे। त्याचा डेटाही प्रसिद्ध झाला आहे, तर त्याचा परिणाम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, एंजल अशा शेअरवर होऊ शकतो। साधारण बातम्यांच्या अनुसार कुठले शेअर तेजीत राहू शकतात ते पाहूया। सरकारने काल 2047चं जे टार्गेट ठेवलं आहे त्या टार्गेटनुसार इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एक बैठक घेतली होती आणि दिल्लीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काही योजनासुद्धा कार्यान्वित करायच्या सरकारने ठरवल्या आणि त्याचा चांगला फायदा NBCCला होऊ शकतो। तर साधारण बातम्यानुसार डिक्सन, प्रीमियर एनर्जी, NBCC, RVNL, हिंदुस्तान झिंक कारण चांदीमध्ये तेजी आहे म्हणून, कोफोर्ज, वेल्स्पन कॉर्प, क्रॉम्प्टन कन्झ्युमर म्हणजे CG कन्झ्युमरचं टार्गेट सिटीने 400 रुपये दिला आहे। टिटाघर वॅगनला HSBCने 990चं टार्गेट दिलं आहे। अडाणी ग्रीन, वालचंदनगरला 30 कोटीची ऑर्डर मिळाली आहे। पुष्कळ दिवसांनी फायझर आणि अमृतांजन याच्यामध्ये खरेदी झालेली दिसली। कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, अर्बन, अँथम बायो, स्विगी आणि कोटक बँक या शेअरकडे लक्ष द्या। कॅपिटल मार्केटचे शेअर मंदीतच आहेत, फक्त याला अपवाद MCXचा आहे कारण MCXवर सोनं चांदी वाढते आहे, त्यामुळे MCX तेजीत आहे। जो 2800-2700च्या घरात MCX गेला होता तो काल 3100च्या जवळपास होता। आज एकच गोष्ट बघावी लागेल, जवळजवळ 8 ते 9 दिवस मार्केट लोअर हाय लोअर लो चालू होतं। काल फक्त मार्केट हायर हायला टच केलं, तर आज ती तेजी टिकून राहते का? पण बाकीची सगळी मार्केट मंदीत असली तरी सकाळी गिफ्ट निफ्टी मात्र 50 पॉईंट तेजी दाखवत होता आणि तशीच जर तेजी दिसली तर साधारणपणे 50 पॉईंट निफ्टीमध्ये तेजी तर 150 ते 200 पॉईंटपर्यंत सेन्सेक्स तेजीत राहू शकतो। फक्त प्रश्न ही तेजी टिकेल की नाही, की पुन्हा लोअर हाय लोअर लो असं मार्केट सुरू होतं आहे। तर त्या दृष्टीने आज
लक्ष देऊन ट्रेड करणं गरजेचं आहे. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.